नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घराच्या बांधकामासाठी, घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल किती लागणार आहे, जसे स्टील असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, खडे असेल, वीट असेल, मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता। तुमच्याकडे प्लॅन नसेल, तुमच्यापाशी प्लॅन नसेल तरी सुद्धा तुम्ही थंब रूलच्या माध्यमातून मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकता। मित्रांनो, थंब रूलच्या माध्यमातून 100% मटेरियल किती लागणार आहे तुम्ही डायरेक्टली अंदाज काढू शकता। 100% नाही, पण तुम्हाला एक 80 ते 90% अंदाज मिळू शकतो मटेरियल किती लागणार आहे। कारण तुमच्याकडे प्लॅन नाही, तुम्हाला अंदाज घ्यायचे तर कोणत्या बेसवरती तुम्ही अंदाज घेणार आहे। त्यामुळे मी थंब रूल कन्स्ट्रक्शन मध्ये काम करत असते। तुम्हाला डायरेक्टली किती स्क्वेअर फूटचं तुमचं काम असू द्या, 1000 स्क्वेअर फूटचं असू द्या, 2000, 3000, किती स्क्वेअर फूटचं काम असू द्या, थंब रूलच्या माध्यमातून तुम्ही मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकता। असं थंब रूल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते। त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, थंब रूल कशा प्रकारे काम करतं, जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे स्क्वेअर फूटचा त्याप्रमाणे थंब रूल काम करत असतं। स्टील साठी कोणतं थंब रूल आहे, समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल, 2000, किती जरी स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर स्टील किती लागणार आहे तुम्ही डायरेक्टली अंदाज काढू शकता। आता स्टील साठी कोणतं थंब रूल आहे, 3.5 ते 4.5 म्हणजे 3.5 ते 4.5 किलोच्या आसपास पर स्क्वेअर फूट साठी स्टील लागतं। समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल उदाहरणासाठी, तर तुम्हाला 1000चा गुणाकार 3.5 बरोबर करायचा। 3.5 म्हणजे 3.5 बरोबर गुणाकार करायचा, तर उत्तर किती येणार आहे, 3500 येणार। म्हणजे 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी 3500 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। त्यापेक्षा हेवी प्लॅन असेल तर तुम्हाला 4 बरोबर गुणाकार करायचा आहे किंवा 4.5 बरोबर गुणाकार करायचा, म्हणजे 4.5 बरोबर गुणाकार करायचा। जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल म्हणजे 3.5 किलो ते 4.5 किलोच्या आसपास पर स्क्वेअर फूट साठी किलोचं स्टील लागतं। समजलं मित्रांनो, जेवढे तुमचं कन्स्ट्रक्शन असेल 2000, 3000 त्याचा गुणाकार तुम्ही 3.5 बरोबर करा, 4 बरोबर किंवा 4.5 बरोबर करा, तुम्हाला एक उत्तर मिळून जाईल किती किलो स्टील लागणार आहे। समजलं मित्रांनो, आता तुमचा प्लॅन कसा आहे त्याप्रमाणे गोष्टी डिपेंड असतात। त्यामुळे फिक्स कोणती गोष्ट नाही, 3.5 किलो ते 4.5 किलोच्या आसपास या रेंज मध्ये स्टील लागणार आहे। त्यानंतर सिमेंट साठी कोणतं थंब रूल आहे, तुमच्या घराच्या कन्स्ट्रक्शन साठी टोटल सिमेंट किती लागणार आहे, सिमेंटचा तुम्ही अंदाज कसा प्रकारे काढू शकता। 0.4 बॅग ते 0.5 बॅगच्या आसपास तुम्हाला सिमेंट लागणार आहे। पुन्हा एकदा समजा उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे, तर 1000चा गुणाकार तुम्हाला 0.4 बरोबर करायचा आहे। उत्तर किती येणार आहे, 400 येणार आहे। म्हणजे 400 बॅग सिमेंट लागणार आहे 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी, किंवा तुम्ही 0.5 बरोबर करू शकता। 1000चा गुणाकार 0.5 बरोबर करू शकता, उत्तर किती येणार 500, म्हणजे 500 बॅग लागणार आहेत 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी। म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 400 ते 500 बॅगच्या आसपास लागणार आहे। सिमेंट साठी कोणतं थंब रूल आहे, 0.4 ते 0.5 बॅग पर स्क्वेअर फूट साठी सिमेंट लागतं। समजलं, जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे याबरोबर तुम्ही गुणाकार करा, 0.4 ते 0.5 बरोबर गुणाकार करा, जेवढं उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला सिमेंट बॅग लागणार आहे। समजलं मित्रांनो, त्यानंतर वाळूसाठी कोणतं थंब रूल आहे, 2.0 घनफूट ते 2.2 घनफूट, घनफूट म्हणजे घनफूट तुम्हाला पर स्क्वेअर फूट साठी तुम्हाला वाळू लागणार आहे। म्हणजे समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार तुम्ही 2.0 बरोबर करा, उत्तर किती येणार आहे 2000 येणार आहे। 100 घनफूट म्हणजे 1 बरास, असं 2000 घनफूट आल्यानंतर किती होणार आहे, 20 बरास होणार आहे, म्हणजे 20 बरास लागणार आहे। पुन्हा तुम्ही काय करू शकता, 2.2 बरोबर सुद्धा गुणाकार करू शकता। 1000चा गुणाकार 2.2 बरोबर केला घनफूट बरोबर, तर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 2200 उत्तर येणार आहे। म्हणजे 22 बरास लागणार आहे, म्हणजे 20 बरास ते 22 बरासच्या आसपास तुम्हाला क्रशन वाळू लागणार आहे। समजले मित्रांनो, वाळूसाठी कोणतं थंब रूल आहे, 2.0 घनफूट ते 2.2 घनफूट तुम्हाला वाळू लागणार आहे। जेवढा तुमचा एरिया आहे त्याच्याबरोबर गुणाकार करा, जेवढं उत्तर येणार तेवढं तुम्हाला वाळू लागणार आहे। समजले मित्रांनो, त्यानंतर खडीसाठी कोणतं थंब रूल आहे, खडीसाठी
1.3 घनफूट ते 1.5 घनफूट पर स्क्वेअर फूट साठी तुम्हाला खडी लागणार आहे. पुन्हा एकदा समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे तर 1000 चा गुणाकार 1.3 बरोबर करा. उत्तर किती येणार आहे? 1300 येणार आहे. म्हणजे 13 बराच तुम्हाला खडी लागणार आहे कमीत कमी. किंवा तुम्ही 1000 चा गुणाकार तुम्ही 1.5 बरोबर करा. उत्तर किती येणार आहे? 1500 येणार आहे. म्हणजे 15 तुम्हाला ब्रास मित्रांनो खडी लागू शकते. म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 13 ते 15 ब्रासच्या आसपास या रेंजमध्ये तुम्हाला खडी लागणार आहे. खडीसाठी कोणतं थंब रूल आहे? 1.3 ते 1.5 घनफूट पर स्क्वेअर फूट साठी खडी लागणार आहे. समजले मित्रांनो? आजच्या व्हिडिओमध्ये स्टील असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, खडी असेल, सर्व थंब रूल बद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं किती जरी स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही या थंब रूलच्या माध्यमातून डायरेक्टली मटेरियल किती लागणार आहे अंदाज काढू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल राहिलेलं आहे, वीट असेल किंवा टाइल्स मटेरियल असेल, बाकी जे मटेरियल कन्स्ट्रक्शनसाठी लागणार त्यासाठी कोणतं थंब रूल आहे त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला नंतर मिळून जाईल. त्यामुळे आपल्या या मराठी चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.